महायुती महाराष्ट्रामध्ये महायुती व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी ह्यासाठी मी असेन, उदयजी असेन, रवींद्र चव्हाणसाहेब आम्ही सगळे संपर्कामध्ये आहोत. आणि महायुतीच्या बाबतीमध्ये अर्थातच आमची पॉझिटिव्ह भूमिका आहे. जास्तीत जास्त ठिकाणी महायुती होण्याकरता आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. अर्थातच मी आज राज्यमंत्री आहे आणि महायुती म्हणून आज आमचं सरकार कार्यरत असताना प्रत्येक स्थानिक पातळीवरती महायुती व्हावी असे आम्ही देखील प्रयत्न करत आहोत. कधीकधी कार्यकर्त्यांच्या भावना असतात, परंतु नक्कीच मला वाटतं स्थानिक संस्था निवडणुकांमध्ये जर का आम्ही महायुतीने लढलो तर महाविकास आघाडी ही कुठेही पुढे येऊ शकणार नाही. आणि विशेषतः मला वाटतं आज राज्यामधून म्हणजे काँग्रेसमुक्त भारत हा पहिला आमचा नारा होता आणि काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हे करण्याकरिता आमची एकी आवश्यक आहे. आणि त्याकरिता आमच्या मतदारसंघामध्ये देखील महायुती होण्याकरता मी स्वतः प्रयत्नशील आणि आमचा विश्वास आहे नक्कीच महायुती होईल. काल वैभव खेडेंनी आरोप केलाय की निधी तुम्ही आणलात, रवींद्र चव्हाणांनी निधी असं आणले असं म्हटलं आणि श्रेय मात्र दुसरे घेतात असं तुमचं नाव न घेताना आरोप केलाय. वैभव खेडेकरांच्या व्यक्तीला मी काही जास्त महत्त्व देत नाही मी वैभव खेडेकरला महत्त्व देत. आज मी पुन्हा एकदा तेच सांगेन, विकास कामं करत असताना आज आमदार म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील भरघोस निधी आम्हाला दिला आणि सगळ्यांनाच दिला. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आज आमचं महायुती सरकार काम करते. आज तेही आम्हाला विकास कामं मंजूर करून देत आहेत. तर मला वाटतं हा श्रेयवादाचा कुठला प्रश्न उद्भवतच नाही. आम्ही एकत्र मिळूनच विकास कामं करतो आणि एकत्र मिळून आम्ही विकास करत आहोत. आता पार्थ पवारांचा आज जमीन घोटाळा आरोप झालाय, काय सांगाल त्यावरती? मला वाटतं बावनकुळे साहेबांनी याच्यावरती स्टेटमेंट दिलेलं आहे. पण एकंदर काय भूमिका असेल शासनाची? नाही, बावनकुळे साहेबांनी ती स्टेटमेंट दिलेली आहे. ती भूमिका बावनकुळे साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. उद्धव ठाकरे राज्यात दौऱ्यावर गेलेले आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले आहेत आणि कर्जमाफीची मागणी बच्चू कडूंनी केलेली आहे. तर काय सांगाल? नाही, कर्जमाफीच्या बाबतीमध्ये ऑलरेडी मुख्यमंत्री महोदयांनी काही दिवसांपूर्वी बैठकीच्या नंतर प्रतिक्रिया दिली होती. 30 जूनच्या अगोदर नक्कीच त्या बाबतीमध्ये घोषणा किंवा निर्णय तो घेतला जाईल. आणि सध्याला अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याचे जे पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना त्याच्यावरती तत्परतेने काम करण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. तर तिथं आमचं लक्ष आहे. आणि बाकी मला वाटतं उद्धवजींनी कुठे जावं, कुठल्या बांधावरती जावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्या बाबतीत मी काय बोलू इच्छित नाही. थँक्यू.